आजच्या रेसिपीत मुलांना प्रोटीनही मिळणार आणि स्वादिष्ट असणार आहे. तर आज पाहूया शाळेचा चौथा डब्बा आणि ही रेसिपी कशी बनवली ती पाहूया. आपण इथे घ्यायचे अर्धी वाटी मोड आलेली मूग, त्याचबरोबर पावटी घ्यायचे रवा, आलं घालायचे, त्याचबरोबर जरासं पाणी घालून वाटून घ्यायचं. जास्त मात्र पातळ करायचं नाही. चवीपुरतं मीठ, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची, छोटासा चमचा त्यात तीळ टाका, त्याचबरोबर बडीशेप टाकायची. आणि नंतर इथे मी घेतले कांदा. जर मुलं कांदा खात नसेल तर तुम्ही गाजर घालू शकता. सिमला मिरची घालायचे, त्याचबरोबर इथे 2 चमचे दही घालायचे आणि मिक्स करायचे. ते पाणी बघा मी अगदी कमी घातले. त्यानंतर ह्याला मिश्रणाला बाजूला ठेवून आप्पे पात्र जे आहे आपलं त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आणि नंतर या मिश्रणात आपण घालायचं बेकिंग सोडा आणि नंतर आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून पुन्हा या आप्पे पात्रात टाकायचं आणि नंतर आपण त्याला 3 मिनिटांनंतर असंच पद्धतीने आपण उलट करायचं आणि उलट केल्यानंतर तुम्ही पाहाल ना अगदी व्यवस्थित आपले भाजले जातात. पुन्हा त्याला उलट करायचं आणि हे आप्पे आपले व्यवस्थित जर रेडी झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांना नक्की द्या आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लाईक